गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा आणि त्यासोबत आपला पारंपरिक पदार्थ म्हणजे पुरणपोळी. मी आज तुम्हाला ती बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी ती 1 वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे. 2 वाट्या डाळ स्वच्छ धुवून अशी कुकरला लावून घेतलेली आहे. ही आपली हरभऱ्याची डाळ 1 तासानंतर भिजलेली आहे आणि अशी मी जाडसर इथे काढून घेतली. नंतर इथे मी भाजीसाठी, भज्यासाठी आणि आपल्या सर्व फोडण्यासाठी लागणारे साहित्य सर्व कट करून घेतलेलं आहे. इथे मी कांदा आणि काळ्या खोबऱ्याची मी इथे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. नंतर पहा अशा प्रकारे मी हरभऱ्याचे ते वाटण केलं होतं. त्यामध्ये तीळ, ओवा, जिरे, लाल तिखट, हळद टाकून मीठ टाकून घेतलं. नंतर इथे मी बेसन टाकून घेतलं, थोडी कोथिंबीर टाकून अशा प्रकारे छान मळून घ्यायचं, पाणी न टाकता मळून घ्यायचं. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, लसूण पेस्ट आणि जे वाटण केलं होते ते थोडं टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं, थोडा गरम मसाला टाकला आणि आपण हे गोबी आणि आलू जे कट केलेले होते ते टाकून घेतले. कोथिंबीर टाकून इथे मंद आचेवरती शिजवायला ठेवली. तर मी दुसरीकडे इकडे तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये अशा कुरड्या सर्व तळून घेतल्या. नंतर मी इथे भज्याचं भिजवलं होतं तेही सर्व काढून घेतले. अशा प्रकारे आपली इथे भजे तयार आहेत. पहा नंतर मी इथे भाजी शिजलेली आहे तर झाकून ठेवते. दुसऱ्या साईडला मी इथे असे वडे बनवून घेते. सर्व वडे अशा प्रकारे छान फुगलेले आहेत आणि मंद आचेवरचे तळून घेतलेले आहेत. आपले वडे बनवून तयार आहेत. दुसरीकडे मी इथे पुरणातलं मी असं पाणी काढून घेतलं चाळणीच्या सहाय्याने. नंतर त्याच कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेतलं. इथे मी कांदा, लसूण, मोहरी, कढीपत्ता अशा प्रकारे छान परतून घेतलं. लालसर भाजल्यानंतर मी त्यामध्ये हळद, लाल तिखट टाकून घेतलं. नंतर त्यामध्ये इथे मी जे आपण कांदे आणि खोबऱ्याची जे पेस्ट बनवली होती ते टाकून घेतली. गरम मसाला टाकून घेतला. पुन्हा तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे छान परतून घेतला. इथे मी जी चिंच भिजत घातली होती ती टाकून घेतली. पुन्हा छान अशा प्रकारे परतून मी जे पाणी आपण डाळीचं काढलं होतं ते यात टाकून घेतलं. मीठ टाकून छान शिजवायला ठेवायचं मंद आचेवरती. नंतर मी ते भाताचं कुकर लावून घेतलं. नंतर मी त्यामध्ये इथे गूळ ॲड केला. नंतर आपली छान अशी आमटीला उकळी आलेली आहे आणि मी नंतर झाकून ठेवते. कोणी आमटी म्हणते तर कोणी कढी म्हणते तर कोणी काही वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार वेगवेगळी भाषा. नंतर इथे मी पीठ मळायला घेतलं. त्यामध्ये मी इथे मीठ टाकून घेतलं, तेल टाकून असं पाणी टाकून मळून घेतलं. पुन्हा थोडं तेल टाकलं कारण आपलं हे पीठ छान मुरते त्यासाठी मी इथे पाण्यामध्येच पीठ मुरायला ठेवलं. नंतर इथे आपण डाळ छान शिजली होती. अशा प्रकारे छान मी इथे चाळणीच्या सहाय्याने मॅश करून घेतली. आपली इथे डाळ छान मॅश करून तयार आहे. 2 वाटी डाळ होती तर मी 1.5 वाट साखर घेतली आणि अशा प्रकारे छान शिजवायला ठेवलं. आपलं पुरण इथं शिजत आलेलं आहे तर मी तोपर्यंत इथे वेलची आणि इथे मी जायफळ छान बारीक करून घेतली. तीही यामध्ये ॲड करायची. पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. शिजताना कधीही अगोदर जायफळ आणि वेलची टाकायची नाही कारण त्यामुळे वास निघून जातो. त्यामुळे शिजत आले की असं टाकायचं. आणि नंतर मी इथे छान इथं पुरण शिजलेलं आहे तर एका परातीत काढून घेते थंड करण्यासाठी. पहा अशा प्रकारे पुरण काढलेलं आहे. तोपर्यंत मी इथे गॅसचा ओटा छान क्लीन करून घेतला. व्यवस्थित क्लीन असेल तर स्वयंपाक करायला उल्हास येतो आणि स्वच्छता नेहमी ठेवलीच पाहिजे. अशा प्रकारे क्लीन मी गॅसचा ओटा केलेला आहे. नंतर मी इथे जे पीठ भिजवायला ठेवलं होतं अशा प्रकारे आपलं पीठ छान भिजलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही पिठामध्ये पाणी टाकून ठेवा. खूप स्मूथ आणि छान पोळ्या लुसलुशीत होतात. इथे मी तूप मेल्ट करून घेतलं पोळ्याला लावण्यासाठी. अशा प्रकारे मी छान असे गोलाकार बनवून मी त्यामध्ये पुरण भरून घेतलं. जेवढं पुरण घेतलं तेवढंच मी इथे पीठ कणकेचा गोळा घेतलेला आहे. अशा प्रकारे तूप लावून छान अशा प्रकारे तुम्ही पोळ्या नक्की ट्राय करा. तुम्ही कशा प्रकारे पोळ्या बनवता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पहा आपल्या किती छान पोळ्या लुसलुशीत आणि मऊ बनलेल्या आहेत. आपल्या पारंपरिक सणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे हा पुरणपोळीचा पदार्थ. बनवायला सोपा आणि खायला पण एकदम टेस्टी. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. सर्वात सोपा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. बरेच जण म्हणतात अवघड असते, काही अवघड नसते. पहा अशा प्रकारे छान आपल्या इथे पोळ्या फुगलेल्या आहेत. नंतर मी एक एक करून अशा प्रकारे इथे सर्व पोळ्या बनवून घेते. पहा किती छान फुगत आहेत. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. मी इथे छान अशा प्रकारे ताटाची मांडणी करून घेतली. नंतर देवाला नैवेद्य दाखवून घेते. भेटूयात पुन्हा अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.